परमपूज्य गुरुदेव, चराचरामध्ये वास करणारी गुरुदेव शक्ती, वंदनीय भगवान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आज विशेषत्वाने हा धोंड्याचा महिना आहे, अधिक महिना म्हणतो आपण त्याला. परमपूज्य मोजरकर महाराज पेजवर हे लाईव्ह प्रसारित होत आहे. कारण हा जो आम्हाला संधी उपलब्ध करून दिली असे श्रीमान पुरुषोत्तम दादा भैसकर यांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली. तसेच श्रीमान त्यांचे चिरंजीव ज्ञानराज भैसकर यांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आमच्या साथीला श्रीमान तबलावादक चंद्रशेखर वाटकर आहे आणि हार्मोनियमला लोकेश पाटील आहे. त्यानंतर आमचे सहकारी मित्र आहेत अनुजजी गायकवाड. त्याच्यानंतर हे आमचे आकाशदादा मेसराम हे सुद्धा आमच्या सोबत आज आलेले आहेत. आणि मी या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. एक ओवी आहे महाराजांनी लिहिली, संत संगती ज्यास लाभली त्याची दुर्दशाच पळाली, कर्तव्य फळे उमगू लागली जीवनाची. असे मोजरकर महाराज फार महान संत होऊन गेले. कारण त्यांच्या वाणीमधून एकनाथी भागवत आहे. हे फार महत्वाचं. महाराजांनी सांगितलं की तुम्ही 7 दिवस हे भागवत मोजरीला करा. तर बाबाजींनी त्यांनी तिथे 7 दिवसाचा कार्यक्रम झाला. पण त्याच्यानंतर सतत 15 वर्ष झेंडा चौक नागपूर येथे त्यांनी सतत 15 वर्ष या भागवताचा आस्वाद लोकांना दिला. आणि सुंदर असं पटवून सांगितलं एकनाथी भागवत कसं असते ते त्या सगळ्या लोकांना पटवून सांगितलं. आणि असे आमचे महान संत आपल्यामधून, त्यांच्या नावाने फेसबुक आहे, त्या फेसबुक वरून हे लाईव्ह कार्यक्रम सुरू होत आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाश, नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाश, नमो आद्य रूप अनंता परेश, नमो आद्य रूप अनंता परेश, नमो सद्गुरु Hare
हे होऊन गेले. आता पुढे पाहिजे सुधारलेले. इच्छा कर्तव्य लाभती फळे सर्व काही. कारण ग्रामगीतेमध्ये भजनाला अनुसरून ओवी लिहिलेली आहे. त्या ओवीचा वापर करून आपण या भजनाकडे वळू. सुख पाहुनी दुसऱ्याचे झुरता, कान दुःखात सामील होता. कान दुःखात सामील होता. दुःख दुसऱ्याचे झुरता, दुःख पाहुनी दुसऱ्याचे झुरता. दुःख पाहुनी मजुराचे खावे, आणि मजुराचे खावे, तरी त्याची साहेब भावे, तरी त्याची यासाठीच यासाठीच पाहिजे का सत्ता, यासाठीच पाहिजे का सत्ता. कान दुःखात सामील होता, कान दुःखात सामील होता. कोणी दारी आला उपवासी, कोणी दारी आला उपवासी. झिडकारोनी ज्ञान खात्यासी, झिडकारोनी ज्ञान खात्यासी. महाराजांनी या कार्यामध्ये कोणी आपल्या घरी आला त्याला उपाशी पाठवू नका असं महाराज म्हणतात. कोणी दारी आला उपवासी, कोणी दारी आला उपवासी. झिडकारोनी ज्ञान खात्यासी, झिडकारोनी ज्ञान खात्यासी. सांगा काय, सांगा काय, सांगे धर्मगीता. सांगा काय, सांगे धर्मगीता. कान दुःखात सामील होता, कान दुःखात सामील होता. कान दुःखात सामील होता, कान दुःखात सामील होता, कान दुःखात सामील होता. फुलबाळे तुमची शिकवणी, फुलबाळे तुमची शिकवणी. शेजाऱ्याची सही नाही आई, शेजाऱ्याची सही नाही. हा दोष कुणाचे माझा, हा दोष कुणाचे माझा. कान दुःखात सामील होता, कान दुःखात सामील होता. कान दुःखात सामील होता, कान दुःखात सामील होता, कान दुःखात सामील होता. आम्ही म्हणतो सारे भाऊ भाऊ, आम्ही म्हणतो सारे भाऊ भाऊ. मग सर्व वाटून कान भाऊ, मग सर्व वाटून कान भाऊ. आम्ही म्हणतो सारे भाऊ भाऊ, मग सर्व वाटून कान घेऊ. हे समजायला, हे समजायला पाहिजे आता, हे समजायला पाहिजे आता. कान दुःखात सामील होता, 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 कान दुःखात सामील होता. येऊ नका गळे हो शंका, येऊ नका
अरे गंगा ऐका बोल तुले हे आता ऐका बोल तुले हे आता समोर त्याच्यामध्ये एक साथ राहा महाराज म्हणतात आपण म्हणतो देश बिघडला, हा बिघडला, तो बिघडला, पण महाराज काय म्हणतात भजनामधून, आपण या भजनामधून ऐकू. कारण बरेचसे भजन आहे महाराजाचे, पण महाराजाच्या भजनामधून एका एका शब्दाचा म्हणजे हा प्रखर बाण आहे. शब्दाकडे लक्ष देता. कारण माझं सगळ्यांना विनंती आहे, जे फेसबुक बघत असेल त्यांना विनंती आहे की शब्दाकडे लक्ष द्या. महाराज काय म्हणतात, बिगड़ा देश नहीं है मेरा बिगड़े खुदा है हमको खुदा है हमको बिगड़े नहीं जाते हैं हम उसमें बाबा, नहीं जाते हैं हम उसमें. नहीं जाते हम उसमें नहीं जाते हम उसमें. शराब छुआ पर जिंदा पर, शराब छुआ पर जिंदा पर, मर के जाए खुशी से बिगड़े हमको नहीं जाते पढ़ने को बाबा, नहीं जाते पढ़ने को. महाराजांनी हे भजन किती वर्षाआधी दिलं, पण आजची परिस्थिती, कारण या देशामध्ये हा कोरोना जो रोग आला त्यांनी सगळ्या शाळा बंद पडल्या, पण महाराजांनी हे भजनात केव्हा उल्लेख
केला हे लक्षात घ्या, कारण महाराजांचं जे काही वाङ्मय आहे ते आजच्या धर्तीला अवलंबून आहे. लिखने पढ़ने को है सारा, नहीं जाते पढ़ने को, नहीं जाते पढ़ने को, चबूतरों पर बैठे बैठे, चबूतरों पर बैठे बैठे, मारे मक्खी हंसी से बिगड़े, नहीं रमते हम उसमें, नहीं रमते हम उसमें. कारण भजनाच्या ठिकाणी फार माणसं कमी, पण नाच गाण्याच्या ठिकाणी भरपूर पब्लिक. हा जमाना त्या पद्धतीचा आपण महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. नहीं रमते हम उसमें, नहीं रमते हम उसमें, गैया दास नहीं क्या करना, गैया दास नहीं क्या करना, योग्य दोष किसी से बिगड़े, खुदा भी हम देशामध्ये अनेक अशा गोष्टी आहे, कारण आपले हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है. ऐसे जो लोग बोलते हैं, महाराज जी ने ये भजन में लिखा है, मैं वो आपके सामने प्रस्तुत करता हूं. क्योंकि मस्जिद भी एक भगवान का रूप है और मंदिर भी एक भगवान का मंदिर है, क्योंकि वो सब अपन एक है, भाई भाई है, लेकिन अपन आपस में झगड़ते हैं. महाराज जी ने लिखा है, वो मैं आपके सामने प्रस्तुत करता हूं. मस्जिद में भी है खुदा, और मस्जिद में भी है खुदा, मंदिर में भी राम है. दोनों नहीं श्री बोलता, दोनों नहीं श्री गैया पाल दूसरे ने बकरी को लिया, एक ने गैया पाल दूसरे ने बकरी को लिया. अरे एक हजरत बन गया, एक हजरत बन गया, एक बन गए शाम.
एक ने शंख फूंका दूसरे ने बाग दी एक ने शंख फूंका दूसरे ने बाग दी दोनों का मतलब ये है दोनों का मतलब ये है सेवा और सलाम है दोनों में बात करो श्री भगवान का नाम है दोनों में बात करो श्री भगवान का नाम है दोनों में बात करो श्री भगवान दोनों भी साथ है अल्लाह भी हुई है ओंकार भी हुई है सिर्फ नाम अलग अलग है अल्लाह का वही रूप है ओंकार का जो स्वरूप है नाम चाहे हो नाम चाहे हो दोनों का बिस्तर ये है दोनों का नाम दोनों में बात श्री भगवान का नाम है दोनों में बात श्री कारण गुरुजी बाबांनी तुकडे तोडले समाजाला एक केलं कारण स्वातंत्र्य काळामध्ये स्वातंत्र्याचा जेव्हा लढा झाला महाराजांचं एवढं मोठं बलिदान आहे पण महाराजांची कुठेच ओळख नाहीये महाराजांनी जे काम केलं स्वातंत्र्याकरता ते काम अजूनपर्यंत तरी बऱ्याचशा लोकांनी केलं पण महाराजांनी अनेक कामं केली कारण जीव राष्ट्रीय हे त्यांच्या भजनातून पेटलं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी महाराजाची भारतरत्न म्हणून अजूनही त्यांना द्यायसाठी वेळ लागत आहे मित्र मी तुम्हाला हात जोडतो सरकारला सुद्धा हात जोडतो की तुम्ही बऱ्याच लोकांना भारतरत्न पदवी दिली कोणत्या खेळाडूला दिली कोणत्या गायकाला दिली पण असा महान संत होऊन गेला राष्ट्रसंत तुकडोजी बाबा संत गाडगे बाबा अरे पायाची म्हणून जमा करणारा संत गाडगे बाबा पंढरपुरामध्ये सगळ्यांना म्हणतात काय करायचे आणि तेच काम तुकडोजी बाबा करायचे तर माझे हात जोडून विनंती आहे की आपण भारतरत्न द्यावं माझी सरकारला विनंती आहे तुकडे जोडे हरि के रखना भूल है हरि के रखना भूल है दोनों ठिकाने कारण दिवाळीमध्ये आपल्या हिंदू लोकांचा सण येतो आणि त्याच महिन्यामध्ये रमजान ईद येते पहा रमजान मध्ये काय राम आहे दिवाळीमध्ये
अली आहे. अली हे मुसलमानाचं नाव आहे. तर हैदर अली ऐसा अली वो अली मोहम्मद में जाता, लेकिन राम हिंदू में आता. लेकिन देखो कैसा एकजुट बनाई है उसने. एकाच वेळ दिवाळी आणि रमजानी. दिवाली में है अली हो दिवाली में है अली, रमजान में भी राम. फिर झगड़े का क्या काम, फिर झगड़े का क्या काम, झगड़े का क्या काम. जे मुजरकर दादा मुजरकर महाराज यांच्या पेजवर लाईव्ह कार्यक्रम होत आहे. जे पाहत असेल त्यांना धन्यवाद, जे नंतर पाहतील त्यांना सुद्धा धन्यवाद. पण मी पुरुषोत्तम दादांना, कारण त्यांनी आम्हाला हा योग आणून दिला. की दादा बरेचदा त्यांचे फोन आले. मी म्हटलं दादा मी शेतकरी माणूस, शेतकऱ्याला मला वेळ मिळाला त्यासाठी. पण आमचे मित्र चंदूभाऊ वाटकर ही सुद्धा एक बिझनेसमॅन आहे, त्यांचा धंदा आहे. आमचे लोकेश भाऊ यांची सुद्धा चारचाकी गाडी आहे, त्यांचा सुद्धा धंदा आहे. त्यांचं सगळ्यांचं पाहून मला थोडासा वेळ झाला तुमच्या कार्यक्रम द्यायला, तर मी तुमचं आभार मानतो. एक तर आमचे मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे आम्ही सगळे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वावरत असतो, असे आमचे इंजिनियर गुरुवर्य इंजिनियर भाऊसाहेब तुटे यांनी गीत लिहिलेलं आहे. पण याच्यामध्ये पूर्ण शेतकऱ्याची दशा दाखवली आहे. कारण शेतकरी हा देशाचा राजा आपण म्हणतो, परंतु त्याचे आज काय हाल आहे, कितीतरी आत्महत्या झाल्या आजपर्यंत, त्याच्यामध्ये वर्णन आलंय. असे आमचे इंजिनियर भाऊसाहेबांनी हे गीत लिहिलेलं आहे. कारण लाचार बाप कसा होतो, त्याला काय वेदना होता, त्याचं पिकत नाही. यावर्षी आता पोट राहिले तुम्ही, सोयाबीन गेलं, कापसाचे बोंड खालून काळे आले, काय कापूस होईल, काय शेतकऱ्याची दशा समोर कसं करावं, हे याच्यामधून वर्णन आहे. ते मी आपल्याला गायतो. तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सगळ्यांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज सजळो, विश्वा माझी आयोगे. अंगामध्ये घेऊन या जन्माचा ताप, शेतामध्ये तिसरा राबे मा बाप. माती मध्ये
राधे महाबाप सीतामधी दिसरात राधे महाबाप सीतामधी दिसरात राधे महाबाप आटून गेलं रगत सार झाली दमटोडी कारण या देशात कष्टकऱ्याची किंमत नाही या कडव्यामध्ये वर्णन झालेलं आहे कापसाले पिकवून नाही पाणी आटून गेलं रगत सार झाली दमटोडी कथीकाच्या गळी मी कथीकाच्या गळी मी सोनियाचा गोबर सीतामधी दिसरात राधे महाबाप सीतामधी दिसरात राधे महाबाप सीतामधी दिसरात राधे महाबाप कारण महाराज म्हणायचे हा देशाचा कणा शेतकरी आहे महाराजाला कारण पुतळे लावल्यांनी त्यांचं नव्हतं जमत कारण पुतळे हे कोणी लावतात बघा पण ज्या दिवशी हा शेतकरी सुखी होईल त्या दिवशी हा देश उन्नतीच्या मार्गाकडे जाईल हे महाराजांचं कारण जी ग्रामगीता लिहिली आहे ग्रामनाथाला कारण ग्रामगीता वाचते शहरवाले पण शेतकऱ्याला जरासाही वेळ नाही तो केव्हा वाटेल त्यांना समजून सांगणारी अपुरी आहे म्हणजे महाराजांनी ग्रामगीता लिहिली कशासाठी महाराजाला जेव्हा शांतीने जब किसानों की देखो भलाई मैंने खुशियां मनाई कारण महाराजाचं मोठं धीर होता शेतकऱ्यामध्ये तेव्हाच महाराजाला शांती मिळेल की हा शेतकरी चांगल्या उंच पदावर जावं बहीण झाली उपवर सांगे माय माय बाप म्हणे काय करू घरी नाही सोय कारण प्रत्येक घरची व्यथा आहे कारण मुलगी लग्नाला आली तिचा विचार असतो आई वडिलांच्या मागे आणि नापिकीच्या काळात कसा करावा हा विचाराने तर भाऊ आपल्या आईला सांगतो बहीण झाली उपवर सांगे माही माय बाप म्हणे काय करू घरी नाही सोय हुंडा घेण्यासाठी हुंडा घेण्यासाठी उभे जागो जागे सापडू सीतामधी दिसरात राधे महाबाप सीतामधी दिसरात राधे महाबाप सीतामधी दिसरात राधे महाबाप माया शिक्षण आले अर्ध हितलं माया शिक्षण आले अर्ध हितलं पोटामध्ये भूक घेऊन
शंकरजीचं वरदान आहे. कारण शंकरजी सुद्धा हे भोळे होते. ओ सीधा साधा भोळा बाळा, सीधा साधा भोळा भावा, कधी नाही केलं पाप. सीतामढी विसरात राबे महाबाप, सीतामढी विसरात राबे महाबाप, सीतामढी विसरात. तेव्हा होईल जवानाची किसानाची देव, तेव्हा होईल जवानाची किसानाची जय. कसं किसान वावरात मरून राहिला आणि जवान सीमेवर मरून राहिला, त्याची अजून कदर नाही, असं या कडव्यामध्ये वर्णन झालेलं आहे. अरे केव्हा होईल, अरे केव्हा होईल जवानाची किसानाची जय, जीवनात दुःख मोठो पदोपदी. हे केव्हा होईल जवानाची किसानाची जय, जीवनात दुःख मोठो पदोपदी भय. कोणी नाही कोणी नाही करत कष्टाचं मोठं माप, कोणी नाही करत कष्टाचं मोठं माप. सीतामढी विसरात राबे महाबाप, सीतामढी विसरात राबे महाबाप, सीतामढी विसरात राबे महाबाप. शेवटचं एक कडव आहे. आमचे आदरणीय इंजिनियर भाऊसाहेब खोटे त्यांनी हे पूर्ण गाणं लिहिलं आहे, त्याचा साथ शेवटच्या कडव्यामध्ये आहे. धन्यवाद द्यावे किती तुला राष्ट्रसंता, हे धन्यवाद द्यावे किती तुला राष्ट्रसंता. रामनाथाले अर्पिली रामदूता, भाऊ घडेल किंवा शासनाची लोक, भाऊ घडेल कधी शासनाची लोक. शेतामध्ये विसरात राबे महाबाप, शेतामध्ये विसरात राबे महाबाप. अंगामध्ये घेऊन या जन्माचा ताप, अंगामध्ये घेऊन या जन्माचा ताप. शेतामध्ये विसरात राबे महाबाप, राबे महाबाप, राबे महाबाप, राबे महाबाप. यानंतर कारण भजन अनेक आहे. आपण या जातीचा, तो त्या जातीचा. कारण सद्गुणाकडे जर जेव्हा पाहतो आपण, तर सद्गुण ही जातच वेगळी आहे. कारण सद्गुणाकडे सगळ्यांनी जावं. धर्मावर जात क्या पूछो, पूछो तो ज्ञानही पूछो, असं महाराजांनी एका भजनामध्ये उल्लेख केलेला आहे. मी ते एक भजन, हम तो है सद्गुण के साथी चाहे भंगी हो या ब्राह्मण. पण एका विचाराची ही माणसं आहे, कोणीही असो, जो बुद्धिवान आहे त्याला आपली जात समजलं पाहिजे असं महाराज म्हणतात. कारण ग्राम गीते मधील उभी आहे. संत महंतांनी कथन केले, परी ते पुढे विपर्यास झाले. मानवात खंड पाडले पाखंडियाने.
चाहे भंगी हो या ब्राह्मण हो, चाहे भंगी हो या ब्राह्मण, नहीं पूछेंगे जाति जाति, सदगुण के साथी हम तो है, 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 हिंदू बौद्ध जैन सिख पंथी एक रूप से पार्टी देश विदेश विश्व यह सारा, देश विदेश विश्व यह सारा, सबके साथ सदगुण के साथी हम तो है, सदगुण के साथी हम तो है, सदगुण के साथी झूठ बात यारी नाटक सेवी, झूठ बात यारी नाटक सेवी, ये बिचारी अहंकारी ये बिचारी अहंकारी, जिनकी मूर्ति विशोध इनकी मूर्ति विशोध बने उसी सदा सुहाती सुहाती, सदगुण के साथी हम तो है, 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 सदगुण के साथी। एक ही मानव एक ईश्वर एक धर्म की धारा धारा, एक धर्म की धारा धारा, एक धर्म की धारा, एक ही मानव एक ईश्वर एक ही मानव एक ईश्वर, एक धर्म की धारा धारा, एक धर्म की धारा, सबका बंधन तोड़ बनाए, सबका बंधन तोड़ बनाए, यही ज्ञान है मुक्ति मुक्ति, सदगुण के साथी हमको है, 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 सदगुण के साथी। किसी को नहीं देखे, किसी को नहीं देखे, किसी को नहीं देखे, जो मानव की नीति जो मानव की नीति, जो मानव की नीति, दास सुजना से दिल से, सुजना से दिल से लगा जो ज्योति सदगुण के साथी हमको है, 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 सदगुण के साथी। यानंतर कारण आपला देश आझाद झाला, स्वातंत्र्य मिळालं, परंतु अजूनही आपण पारतंत्र्यात असल्यासारखे आहे.
कारण तो सांगते आपण ऐकतो. तर महाराजांनी अनेक अशी भजनं लिहिली आहे. अंधश्रद्धेवर आहे, हागणदारीवर आहे, ग्राम स्वच्छता अभियान या विषयावर आहे. कारण 41 अध्यायामध्ये तुम्ही जेव्हा आपण ग्रामगीता वाचतो तेव्हा आपल्याला एक एक ओवीमध्ये वेगळं वेगळं दिसते. तर कारण हे भजनच त्याच्यासाठी आहे. भजनाची चालता परंपरा, भजनाची चालता परंपरा, जना मिळे सत्प्रवृत्तीचा जरा, लोक शिक्षणाचा यापरी दुसरा उपाय नाही सात्विक. कुछ लाभ नहीं है, आजाद हुए फिर भी कुछ लाभ नहीं है. बिगड़ा है आज भारत, बिगड़ा है आज भारत, बिगड़ा है आज भारत, यह बात सही है. आजाद हुए फिर भी आजाद हुए फिर भी जवाब नहीं है, आजाद हुए फिर भी मनमाने मिले पैसा सबकी बड़ी कहा, मनमाने मिले पैसा सबकी बड़ी कहा, इंसानियत को खोया इस लोभ से महान. सत्ता पे चढ़ बसेंगे, सत्ता पे चढ़ बसेंगे, सत्ता पे चढ़ बसेंगे, यह बात सही है. आजाद हुए फिर भी कुछ लाभ नहीं है, आजाद हुए फिर भी कुछ लाभ नहीं है, आजाद हुए फिर भी कुछ लाभ नहीं होकर भी नाच घर में देते नहीं किसे, होकर भी नाच घर में देते नहीं किसे, रखते चुरा चुरा कर धमकास से होकर भी नाच घर में देते नहीं किसे, होकर भी नाच घर में देते नहीं किसे, रखते चुरा चुरा कर धमकास से है गुंड जन जमाना, है गुंड जन जमाना, है गुंड जन जमाना, अचानक कही है. आजाद हुए फिर भी जमाना नहीं है, आजाद हुए फिर भी जमाना नहीं है, आजाद हुए फिर भी जमाना नहीं है.
बाबू ने कह दिया था अब लोग पक्ष, बाबू ने, गांधी जी ने, बाबू ने कह दिया था अब लोग पक्ष, अच्छे हो बुरे चुन लो बेईमान बिसर लो। कारण जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस आपण गाफील राहतो, याला द्यायचं की त्याला द्यायचं मत. पण महाराजांनी या कड्यामध्ये वर्णन केलंय, बापूने कह दिया था अब लोग पक्ष, अच्छे हो बुरे चुन लो बेईमान बिसर लो. तब ही भला रहेगा, तब ही भला रहेगा, तब ही भला रहेगा, यह वक्त सही है. आजा तुझे फिर भी बुला रही है, आजा तुझे फिर भी बुला रही है, आजा तुझे फिर भी बुला रही है. गांधी थे दूरदर्शी मर्मज्ञ बुद्धि, जनता की कद्र भूलने की वह कर्म शुद्धि. धन्यवाद संदीपाल महाराज, आपण आठवण दिली. ते भजन मी सुनतो, मेरा कदम न पीछे जाए कहीं इंसानी का. गांधी थे दूरदर्शी मर्मज्ञ बुद्धि, जनता की कद्र भूलने की वह कर्म शुद्धि, जनता की कद्र भूलने की वह कर्म शुद्धि. टुकड़ियां कहीं भारत, टुकड़ियां कहीं भारत, टुकड़ियां कहीं भारत, अब छोड़ तू ही है. आजा तुझे फिर भी बुला रही है, आजा तुझे फिर भी बुला रही है, आजा तुझे फिर भी बुला. बिगड़ा है आज भारत, बिगड़ा है आज भारत, बिगड़ा है आज भारत, यह बात सही है. आजा तुझे फिर भी बुला रही है, आजा तुझे फिर भी बुला रही है, आजा तुझे फिर भी बुला रही है. कारण महाराजांनी, आपण महाराजांचे भजन ऐकले, त्यामध्ये इंजिनियर भाऊसाहेब छोटे यांचं सुद्धा गीत ऐकलं. ते सगळे गीत भरपूर गीत अशी महाराजांनी लिहिली आहे इंजिनियर भाऊसाहेब छोटेंनी. ते एखाद्या दिवशी आम्ही प्रसारित करू, कारण आमचे चंदू भाऊचं सुद्धा तेच म्हणणं आहे, लोकेश भाऊचं सुद्धा तेच म्हणणं आहे. कारण याच्यामध्ये जे गीत आहे बरेचसे भीमगीत आहे, सावित्रीबाईवर, महात्मा फुलेवर आहे. प्रत्येक महापुरुषाच्या मागे एक गीत लिहिलेलं आहे, ते आम्ही सादर करणार आहोत. पण परमपूज्य मोजरकर महाराज यांच्या फेसबुकवरून आम्हाला जी संधी मिळाली, पुरुषोत्तम दादा बैसकर आमची एकदा मोजरीला पुण्यतिथीच्या वेळेस भेट झाली होती. माझा मुलगा त्यांच्या फेसबुकवर नेहमी राहायचा, तो त्यांच्याशी कॉमेंट करायचा, त्याच्यामुळे हा संबंध आला. आणि त्यांचे चिरंजीव ज्ञानराज बैसकर यांनी सुद्धा आम्हाला हा स्टेज उपलब्ध करून दिला. मी त्यांचे शतशः आभारी आहोत. आणि आपण शेवटल्या क्षणाकडे जाऊ.
तर एक कबीराचं एक भजन आहे ते सादर आणि त्यानंतर आपण कार्यक्रमाची सांगता करू. चिंता से चतुराई घटे, दुख से घटे शरीर, और पाप से घटे लक्ष्मी, कहे गए दास कबीर. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, ना खींचे कमान तो कह लगे तीर. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया. माता पिता को कोई न जाने, माता पिता को कोई न जाने, औरत को बहु मान है. कारण माता पित्याच्या आपण सेवा नाही करत, पण आपल्या पत्नीचा आपण ऐकतो. हे संत कबीरांनी वर्णन केलेलं आहे. माता पिता कोई न माने, कोई न माने, कोई न माने. माता पिता कोई न माने, औरत को बहु मान है, औरत को बहु मान है. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया. साधु संत का कोई न माने, साधु संत का कोई न माने, हिजड़े को बहु मान है. कहत कबीरा सुन भय साधु, कहत कबीरा सुन भय साधु, ये पद है निर्वाण रे. आई रे बेईमान दुनिया, ये बना रे दरबार, हरदम बना रे दरबार. टुकड़ा बालक धोकर जोड़े, टुकड़ा बालक धोकर जोड़े, कर दो बेटा मान रे, बना रे दरबार, हरदम बना रे दरबार, हरदम बना रे दरबार. बोलो श्री गुरुदेव की जय. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. मोजरकर महाराज की जय. मोजरकर महाराज की जय. सगळ्यांना जय गुरु. फेसबुक वरून जे पाहत असेल त्यांना सुद्धा माझा साष्टांग जय गुरु, आणि ज्यांनी नंतर पाहिल त्यांना सुद्धा जय गुरु. आणि मोजरकर दादांना, बैसकर दादांना आणि आमच्या दादांना मी प्रणाम करतो आणि इथेच थांबतो. जय गुरु.